जसखार गावाचे आराध्य दैवत श्री रत्नेश्वरी देवीच्या मंदिरात नवीन बांधण्यात आलेल्या सभागृहाचा उद्घाटन सोहळा गुरुवारी आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार गजानन बाबर, आमदार विवेक पाटील, आमदार भरत गोगावले आदी सहित अनेक मान्यवर उपस्थित होते। उरण तालुक्यातील जसखार येथील श्री रत्नेश्वर देवी सभागृहाचे उद्घाटन मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन बाबर यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष पंडित शेठ पाटील होते। कार्यक्रमासाठी तालुक्याचे आमदार विवेक पाटील, आमदार भरत गोगावले, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर शेठ भोईर, शिवसेना जिल्हा प्रमुख बबनदादा पाटील, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे, पंचायत समिती सभापती निकिता भोईर, महादेव बंडा आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना खासदार बाबर म्हणाले की मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या क्षेत्रामध्ये अनेक उद्योग व्यवसाय उभे राहत आहेत। पूर्वीची संस्कृती लोप पावून नवी मिश्र संस्कृती उभी राहत आहे। असे असले तरी स्थानिक भूमिपुत्रांच्या प्रश्नांची सोडवणूक व त्यांच्या संस्कृती संवर्धन व जतन करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे। तिची ताकद थोडी मोठी आहे की तुमच्या आणि आमच्या कोणाच्या लक्षात आली नाही। ती ताकद म्हणजे आज सगळी वास्तुते आहे आणि या वास्तुतेने आपण सर्वजण बसलो आहोत। आम्हालाही कधी असं वाटलं नाही की या सगळ्याला आमदार होईल आणि माझ्या हस्ते या सभागृह सुरू करेल। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामदेवाच्या सभागृहाचे बांधकाम ही त्यांची नांदी आहे। यावेळी बोलताना आमदार विवेक पाटील म्हणाले की ग्रामीण संस्कृतीचा ठेवा जपण्याचे काम ग्रामीण भागातील कष्टकरी शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने केले आहे। त्यांच्या संस्कृती संवर्धनाचा भाग म्हणून मंदिराचा विकास आवश्यक आहे। रत्नेश्वरी देवीच्या कृपेने बरं सारं घडवून आणलेल्या तिच्या कृपेने किंवा तिलाच आपल्या हातून घडवून आणलेल्या देवीच्या कृपेने देवीने आपल्याकडे घेतलेला आहे आणि म्हणून देवीच्या ठिकाणी आपल्या सर्वांची श्रद्धा निश्चितपणे आपली सर्वांची श्रद्धा आहे आणि या श्रद्धेच्या प्रती आपण देवीच्या आराधना निश्चितपणे करत असतो। आपल्या प्रगत प्रश्न सुटावून अनेक प्रयत्न आपण आतापर्यंत केलेले आहेत। लढल्याशिवाय आपल्याला कधी काय मिळालेलं नाही आणि लढण्याची शक्ती सुद्धा देवीने आपल्याला देव अशी प्रार्थना आपल्या सर्वांच्या वतीनं मी रत्नेश्वरी देवीला श्री रत्नेश्वर देवी गावाची ग्रामदेवता असून तिच्या मंदिराच्या सभागृहाच्या उद्घाटनाने अध्यात्म, श्रद्धा, भावना जपण्याचे मोठे काम झाले आहे। मात्र देवीचे मंदिर आणि सभागृह जसे भव्य दिव्य झाले आहे त्यापेक्षाही येथील ज्ञान मंदिर मोठे झाले पाहिजे। आपल्या सगळ्यांचा मनपूर्वक धन्यवाद देत असताना, आपलं चांगलं काम केल्याबद्दल अभिनंदन करत असताना एक मागणी तुमच्यापुढे मनुष्य ठेवणार आहे तर एवढं चांगलं मंदिर बांधलं, एवढं चांगलं सभागृह बांधलं, आता आपल्या गावातली शाळा याच्यापेक्षाही चांगली बांधा अशी मागणी आहे। आपण मंदिर खूप चांगली बांधतो, आमच्याकडे मंदिर बांधण्याची आपली शर्यतच लागलेली आहे। त्या गावात चांगलं गेली दुसरं गाव त्याच्यापेक्षा चांगलं मंदिर बांधतो। जी शर्यत मंदिर बांधली पाहिजे, मंदिराला विरोध करण्याचा भाग नाही आहे, कारण आपलं ते संधानस्थान आहे, आपलं ते आधारस्थान आहे आणि त्याच्यामुळे मंदिर हे आपण बांधलंच पाहिजे, पण मंदिराच्या बरोबर शाळा देखील आपली बांधली पाहिजे। भ्रष्टाचार समूळ नष्ट व्हावा यासाठी लोकनेता अण्णा हजारे यांनी अहिंसेच्या मार्गाने आंदोलन सुरू केले आहे व अण्णांच्या या आंदोलनाला खेड्यापाड्यातून व शहरातून नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे। अण्णांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा आज 10वा दिवस आहे, परंतु तरीही सरकारकडून अण्णांच्या मागण्यांवर निर्णय घेतला जात नाही। त्यामुळे अण्णांच्या अहिंसेच्या मार्गाने चालणारे आंदोलन सुरूच आहे व भारतीय जनताही त्यांना समर्थन देत आहे। इंडिया को संवारे अन्ना हजारे, हम हैं संग तुम्हारे। भ्रष्टाचार समूळ नष्ट व्हावा यासाठी अहिंसेच्या मार्गाने आंदोलन सुरू केले आहे व अण्णांच्या या आंदोलनाला खेड्यापाड्यातून व शहरातून नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे। अण्णांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा आज 10वा दिवस आहे, परंतु तरीही सरकारकडून अण्णांच्या मागण्यांवर निर्णय घेता येत नाही। त्यामुळे अण्णांचे अहिंसेच्या मार्गाने चालणारे आंदोलन सुरूच आहे व भारतीय जनता ही त्यांना समर्थन देत आहे। रसायनी येथील मोपाडा येथे टाकेदेवी रिक्षा चालक मालक संघटना यांच्या वतीने समर्थन रॅली काढण्यात आली।
या रॅलीमध्ये रिक्षा चालक यांच्यासहित नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। अण्णा हजारे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, भ्रष्टाचार खत्म करो अशा गगनभेदी घोषणा देऊन ही रॅली दांडपाटापासून मोपाडा येथे फिरविण्यात आली। या रॅली दरम्यान नागरिकांनी भ्रष्टाचार संपविण्यासाठी अण्णा हजारेंना समर्थन दर्शविले। अण्णांचा जो लोकपाल विधेयक मंजूर होत नाही, जन लोकपाल विधेयक मंजूर होण्यासाठी आम्ही सर्व लोकांनी अण्णांच्या पाठीशी उभे आहोत। जो आता आपल्या देशामध्ये जो भ्रष्टाचार चाललेला आहे तो भ्रष्टाचार थांबवण्यासाठी अण्णांनी जो आता उपोषण केलेलं आहे, दिल्लीमध्ये या मैदानामध्ये जो उपोषण चालू केलेला आहे आणि तो भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये केलेला आहे आणि त्यासाठी अण्णांच्या पाठीमागे आम्हाला समर्थपणे उभा राहायचं आहे। म्हणून अण्णा रामलीला मैदानावर उपोषणाला बसलेला आहे। हा लोकपाल विधेयक मंजूर व्हायला पाहिजे अशी आमची सर्वांची इच्छा आहे। भ्रष्टाचाराच्या विरोधात आज आपल्या देशामध्ये कारकुनापासून अगदी उच्च पदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत सरकारी खात्यामध्ये जो भ्रष्टाचार मोकळलेला आहे आणि त्याच्या विरुद्ध अण्णा हजारे साहेबांनी जे युद्ध छेडलेलं आहे त्याचा आम्ही सर्व जनतेच्या वतीने त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहोत आणि त्याच्या समर्थनार्थ या रॅलीचे आयोजन केलेले आहे, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे। अन्ना किसके लिए किया है? एक टाइम अन्ना महाराष्ट्र में जन्म हुआ, आज प्रति भारत में अन्ना है, समझ गया। आज वो दवा लेने के भी तैयार नहीं है। किसके लिए? उसका आत्मा सच्चा है, उसके लिए वो सच्चा के लिए खड़ा है। उसको भगवान उसका साथ है, उसका साथ पब्लिक भी, आज भारत संपूर्ण उसका साथ है। उसका साथ छोड़ के कोई नहीं है। आज उसको बीमारी नहीं है, खुद परमात्मा उसका साथ है। और आज महात्मा गांधी नहीं है, आज सेकंड नंबर महात्मा गांधी आ गया। तसेच श्री श्री रविशंकर शास्त्री योग केंद्र नवरात्र मंडळ सामाजिक संस्था यांच्या वतीने उरण शहरात अण्णा हजारे यांना पाठिंबा देण्यासाठी मेणबत्ती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। उरण येथील पेन्शन पार्क येथून संध्याकाळी 7 वाजता ही मेणबत्ती रॅली काढण्यात आली। या रॅलीत जिल्हा परिषद माजी सदस्य चारुदत्त पाटील, नवरात्र मंडळ अध्यक्ष रमेश ठाकूर, रामदेव बाबा योग केंद्राचे प्रशिक्षक दिनेश घरत, रविशंकर भारती प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष किरण घरत आदींसहित हजारो नागरिक व विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी चारुदत्त पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। तसेच उरण येथील दौलत घरत सामाजिक संस्थेतर्फे अण्णा हजारेंना पाठिंबा दर्शविण्यासाठी हवन यज्ञ करण्यात आला। यावेळी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, भाजप युवा मोर्चेचे माजी अध्यक्ष किरीट पाटील, शेका पक्षाचे तालुका अध्यक्ष सोनिया मयेकर, दिलीप पाटील आदी उपस्थित होते। या प्रसंगी चंद्रकांत गायकवाड व सोनिया मयेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। अण्णा हजारे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अण्णा हजारे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अण्णा हजारे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बातम्या अजूनही आहेत, परंतु अल्पशा विश्रांतीनंतर पाहत रहा कर्नाळा अष्टक। विंधणे ग्रामपंचायतीचे सरपंच गोपाळ जोशी यांनी आपल्या सरपंच पदाचा कार्यकाळ संपवून आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच पदासाठी निवडणुका घेतल्या गेल्या। या निवडणुकीत शेका पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नरेश जोशी यांची तिसऱ्यांदा सरपंचपदी निवड झाल्याने पुन्हा एकदा विंधणे ग्रामपंचायतीवर लालबावटा फडकला आहे। गेल्या अनेक वर्षापासून विंधणे ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये करण्यात आलेल्या विकास कार्यामुळे पुन्हा एकदा विंधणे ग्रामपंचायतीवर शेका पक्षाचा लालबावटा फडकला आहे। बुधवारी विद्यमान सरपंच गोपाळ जोशी यांनी आपला कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला व शेका पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ता ग्रामपंचायत सदस्य नरेश जोशी तिसऱ्यांदा सरपंच पदावर विराजमान झाले आहेत। निवडणूक अधिकारी कोपरोली सर्कल भांजी नाखवा यांनी नरेश जोशी यांची सरपंच पदावर निवड झाल्याची घोषणा केली। विंधणे ग्रामपंचायतीमध्ये विरोधी काँग्रेस पक्षाचे 6 सदस्य आहेत, तर सत्ता पक्षाचे म्हणजे शेका पक्षाचे 7 सदस्य आहेत। परंतु आपसी मतभेदामुळे काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला व नरेश जोशींनी सरपंच पद मिळवले। काँग्रेसने या निवडणुकीसाठी अनेक आराखडे आखले होते, परंतु शेका पक्षातील ग्रामपंचायत सदस्यांच्या एकजुटीमुळे काँग्रेस यांना तोंड घशी पडावे लागले। 7 विरुद्ध 6 असे उलटी परिस्थिती निर्माण झाली आणि त्याच्यानंतर 2-2.5 वर्षांनी शेका पक्षाचा सरपंच म्हणून पहिल्यांदा मी ग्रामपंचायत सरपंच झालो आणि त्यावेळेला मी जी काही कामं केली किंवा ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला
त्या कारभारामुळे पुढच्या नंतरची जी 5 वर्षांनी निवडणूक झाली, ती पहिली मुदत संपल्यानंतर जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आम्ही निर्विवाद 13 पैकी 8 सदस्य निवडून येऊन आपली ग्रामपंचायत आणली. तसेच विंदणे ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये येणाऱ्या 8 गावांचा विकास करण्याचे आश्वासन दिले. नवी मुंबई पोलिसांनी एका आरोपीला अटक करून ताब्यात घेतले आहे. हा आरोपी नकली पत्रकार बनून हप्ता वसुली करीत होता. एक व्यावसायिकाच्या तक्रारीनुसार रबाळे पोलिसांनी या नकली पत्रकाराला अटक केले आहे. ब्लॅकमेल करून हप्ता वसुली करणाऱ्या एका नकली पत्रकाराला रबाळे पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतले आहे. रबाळे येथील एका दुग्ध व्यावसायिकांकडून भेसळीचे पनीर विकत असल्याचे सांगून या नकली पत्रकाराने ही बातमी छापून आणण्याची धमकी दिली व दुग्ध व्यावसायिक कन्हैया कमलेश जाधव याच्याकडे 5 लाख रुपयाची मागणी केली. परंतु दूध व्यावसायिकाने 2 लाख रुपयांमध्ये सौदा करून पैसे संध्याकाळी देण्याचे कबूल केले. कन्हैया जाधव यांनी याबाबत रबाळे पोलीस स्टेशनशी संपर्क करून तक्रार केली. त्यानुसार रबाळे पोलिसांनी सापळा रचून नकली पत्रकाराला अटक केली. पकडण्यात आलेल्या आरोपीकडे ओळखपत्र सापडले आहे. त्यावर टीव्ही प्रेस लिहिले आहे. पकडण्यात आलेल्या नकली पत्रकाराचे नाव शिवकुमार अनिल सिंग असून त्याच्या साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत. समाजामध्ये पत्रकार म्हणून मिरवणारे अनेक आहेत, परंतु अशा नकली पत्रकारामुळे पत्रकारितेला कलंक लागत आहे. की प्रदीप यादव म्हणून मातोश्री डेअरी ज्यांचे आहे, तर त्यांच्याकडे तुमच्याकडे नकली पनीर बनते म्हणून रत्नाकर मिश्रा व त्याच्यासोबत आलेले त्याच्या 3 साथीदारांनी 5 लाख रुपये दे, अन्यथा तुझी पूर्ण वाट लावेल, तुझ्याकडे नकली पनीर बनते असे सर्वप्रथम खंडणीची मागणी केली. त्याचप्रमाणे सदर रक्कम कमी जास्त करण्यासाठी दिनांक 21/8 रोजी सकाळी येऊन गेले. तर त्यांना फिर्यादीने एवढी रक्कम नाही आहे, मी संध्याकाळपर्यंत काहीतरी ॲडजस्ट करतो, तर ठीक आहे रक्कम तयार ठेवा आम्ही येतो असे सांगून गेले. त्यानंतर त्यांना पोलिसांची मदत घेतली. पोलिसांची मदत घेतल्यानंतर आम्ही पोलीस पथकासह ट्रॅप लावला. 2 पंचासमक्ष पंचनामा करून रक्कम स्वीकारण्यास आलेला शिवकुमार अनिल सिंग यास ज्याच्यामध्ये पंचनाम्याप्रमाणे जे नोटांचं बंडल बनवलं होतं, ज्यात 500च्या 4 नोटा वापरण्यात आल्या व इतर कोरे कागद वापरण्यात आले, यासहित शिवकुमार अनिल सिंग यास अटक केलेली आहे व उर्वरित 4 आरोपी विरुद्ध सुद्धा 384 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. पनवेल येथील हार्डवेअर व नेटवर्किंग क्षेत्रात अग्रेसर असलेले जेटकिंग इन्स्टिट्यूट विद्यार्थ्यांना 100% नोकरीची हमी देते. आज अनेक वर्ष 100% नोकरीची हमी यशलच्या वतीने 26 ते 28 ऑगस्ट पर्यंत टेक्निकल फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत जेटकिंगचे विद्यार्थी आपले प्रोजेक्ट मांडून त्याची माहिती देणार आहेत. पनवेल परिसरातील पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी जेटकिंग पनवेल ITIच्या समोर आयोजित या टेक्निकल फेस्टिवलला अवश्य भेट देण्याचे आवाहन संचालिका भाविनी पाटील यांनी केले आहे. पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातील रिक्षा चालकांच्या मनमानी विरुद्ध व अवास्तव भाडे याविरुद्ध अनेक वेळा प्रवाशांनी RTOकडे तक्रारी केल्या होत्या. रिक्षा चालकांच्या मनमानीला आता RTO विभागाच्या अधिकाऱ्यांनी चाप लावला असून रिक्षा चालकांना नियमांचे पालन करून प्रवास भाडे आकारण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रवाशांकडून या कार्यवाहीचे स्वागत होत आहे. रिक्षा चालकाकडून रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दरपत्रकापेक्षा जास्त प्रवास भाडे आकारले जात आहे. तसेच रिक्षा चालक अरेरावीच्या भाषेत बोलत असल्याच्या तक्रारी अनेक वेळा प्रवाशांनी वाहतूक विभागाला केली होती. तसेच अनेक वेळा हार्डवेअर व नेटवर्किंग इन्स्टिट्यूट पनवेल विरुद्ध आंदोलनही केले होते. त्यानुसार काही रिक्षा चालक दरपत्रकानुसार भाडे घेत आहेत, परंतु अजूनही काही रिक्षा चालक मनमानी करीत अवास्तव भाडे प्रवाशांकडून आकारत आहेत. पनवेल हे रेल्वे स्टेशन परिसरातील रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सर्वात जास्त अतिरिक्त भाडे आकारण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे स्टेशन परिसरातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे म्हणणे आहे की या परिसरातील रिक्षा चालक लांबचा प्रवासाचे भाडे घेतात किंवा मीटरप्रमाणे रिक्षा चालवतात व इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर जास्त प्रवास भाडे घेतात. त्यामुळे प्रवाशांनी रिक्षा चालकांच्या नेहमीच होणाऱ्या मनमानी विरुद्ध वाहतूक विभागाकडे तक्रार केली होती व शेअर रिक्षाप्रमाणे प्रवास भाडे घ्यावे अशी मागणी केली. प्रवाशांच्या मागणीनुसार पनवेल रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना रांगेमध्ये रिक्षामध्ये प्रवास करण्याची पद्धत सुरू केली. या पद्धतीचा प्रवाशांकडून स्वागत करण्यात आले. सामान्य लोकांना रिक्षा मिळते आता, नाही तर रिक्षावाले लांबचीच भाडी पकडत होते. मी साईनगरला राहते, तर साईनगरला कोणाच यायला मागत नाही आणि त्याच्यामध्ये खूप पैसे घेतात. म्हणजे जवळजवळ रात्रीची येते ना, कधी कधी मला 11 साडे 11 होतात, तर ते लोक
80-100 रुपये वगैरे सांगतात आणि इथून कोणीच यायला मागत नाही. 50-60 रुपये तरी घेतातच. म्हणजे असं सिंगल सीट जरी असली तरी सुद्धा 50-60 रुपये घेतात. आता पोलिसांनी सर्व सुरळीत केलेलं आहे. समजा लाईनीत सर्व प्रवाशांनी राहायचं किंवा लाईनीत सर्व रिक्षांनी भाडे भरायचे, तर कसं वाटतंय तुम्हाला? बरं आहे. आता मीटर बघू आता किती दिवस चालतात, कारण का कधी कधी काय होतं माहिती आहे, इथे मीटर टाकतात आणि पुढे जाऊन ते लोक म्हणतात की नाही तुम्हाला एवढंच द्यावे लागते. तसेच या विषयावर वाहतूक विभागाचे अधिकारी सोंडे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बातचीत केली. पुढच्या कालावधीमध्ये दर 3 ते 4 मिनिटांनी एक लोकल सोडणार आहे. ते पाहता आतापासून शिस्त लावणे, एक रांग असणे आवश्यक आहे. म्हणून आमची पनवेल वाहतूक शाखेने काही योजना कार्यान्वित केली. त्याचा एक भाग आहे की शिस्त असणे, थोडीशी रांगा असणे रिक्षांची आणि प्रवाशांची असणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने मागच्या महिनाभरापासून करतोय आम्ही प्रयत्न. समाधान वाटते की बऱ्यापैकी यश मिळते. त्याच्यामध्ये 2 कारणं आहेत. एक शिस्त पण आहे, त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक प्रवाशावरती एखादा संशय मिळतोय का, भेटतोय का, याच्यावर लक्ष ठेवणे पण जास्त सोयीचं होतं. कोणी बेवारशी बॅग ठेवून जात नाही ना. आणि जे मोटर व्हेकलचे आमचे जे नियम आहेत, जे कायदे आहेत, ते धाब्यावर पण बसून जात नाही. त्याच्यावर देखील आम्हाला बऱ्यापैकी लक्ष ठेवतं. वाहतूक विभागातर्फे करण्यात आलेल्या या कामाचे प्रवाशांकडून स्वागत करण्यात आले असून प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. या कारवाईमुळे रिक्षा चालकांमध्ये शिस्त दिसून येत आहे. कर्नाळ आजतक बातमीपत्राबाबत आपणास काही माहिती द्यायची असेल, काही सूचना करायची असेल किंवा जाहिराती संदर्भात तर आम्हास संपर्क साधा. आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळ आजतक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी, पनवेल. आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर.